रॉबर्ट म्युलर यांनी म्हटले होते की क्षमा करणे हे प्रेमाचे सर्वोच्च सर्वात सुंदर रूप आहे. त्या बदल्यात तुम्हाला अगणित शांती आणि आनंद मिळतो. काय आपण अशी शांती आणि आनंद मिळविला आहे? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपासना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्य मग तो कोणीही असो, त्याच्या हातून कधी ना कधीतरी चूक किंवा अपराध घडतोच. काही लोक अनैतिक बाबतीत अपराध करीत असतात. अशावेळी इतर लोक अशा व्यक्तीला दूर ठेवतात. मराठीमध्ये म्हटले जाते त्याप्रमाणे एकदा का कानफाट्या नाव पडले तर तेच लागू पडते. आता याच बाबतीत विश्वासणाऱ्याने काय करावे, कदाचित असा प्रश्न आपल्यासमोर असेल. तर त्यासाठी आजचे अध्ययन आपणास नक्की मार्गदर्शक असे होईल. मग करायची ना आजच्या अध्ययनाची सुरुवात? चला तर. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. या आधीच्या अभ्यासामध्ये आपण पाहिले की पॉल स्वतःची विश्वासार्हता करिंथातील मंडळीला पटवून देत आहे. त्यांना आपला प्रभू परमेश्वर विश्वासू आहे, त्याचा पुत्र प्रभू येशूही विश्वासू आहे असे सांगत आहे. ख्रिस्तामध्ये प्रभूची सर्व वचने होय अशी आहेत. त्यानंतर तो पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी या मंडळीचे मार्गदर्शन करतो. पवित्र आत्मा आम्हाला स्थिर करतो. तो सर्वात प्रथम आम्हाला आमच्या पापांची जाणीव करून देतो. त्यानंतर तो आमचे नवीकरण करतो. तो आमच्यामध्ये वस्ती करतो. आम्हाला तो ख्रिस्तामध्ये स्थिर करतो. म्हणून आमची सध्याची व सर्व काळची सुरक्षितता ख्रिस्त येशूमध्ये आहे. करिंथकरास दुसरे पत्र पहिला अध्याय 21 आणि 22 वचने आपण पुन्हा वाचूया. पहिला अध्याय 21 आणि 22 वचने. जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठाई सुस्थिर करीत आहे तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. श्रोत्यांनो, या वचनांमध्ये पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी पौलाने माहिती दिली. त्यासाठी त्याने वर्तमान काळ वापरला आहे. म्हणजे पवित्र आत्म्याचे कार्य आजही आपल्यामध्ये चालू आहे. पवित्र आत्मा तुम्हाला पापाची खात्री करून देतो. तो तुमचे नवीकरण करतो. तो तुमच्यामध्ये वस्ती करतो आणि तो तुमचा बप्तिस्मा करतो. पुढे पॉल सांगतो, ज्याने आम्हास अभिषेक केला तो देव आहे. आजकाल पवित्र आत्म्याच्या अभिषेकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येशूचा शिष्य योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हणतो, जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. श्रोत्यांनो, आम्हाला सर्व सत्यामध्ये नेण्यासाठी व मार्गदर्शनासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. योहान त्याविषयी 2 अध्याय 27व्या वचनामध्ये म्हणतो, तुम्हाविषयी म्हणावयाचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो. तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. पवित्र आत्म्याचे हे सेवाकार्य फार महत्त्वाचे सेवाकार्य आहे. श्रोत्यांनो, केवळ पवित्र आत्मा तुम्हाला शिकवू शकतो. तोच तुमचे अंतःचक्षु प्रकाशित करतो. तोच देवाचे वचन तुम्हाला स्पष्ट करून सांगू शकतो. जोपर्यंत पवित्र आत्मा आमचे अंतःचक्षु प्रकाशित करीत नाही तोपर्यंत पवित्र शास्त्रातील गुजे आम्हाला समजत नाहीत. म्हणूनच पवित्र शास्त्र एक चमत्कारिक पुस्तक आहे. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना योहान कृत शुभवर्तमान 16 अध्याय 12 आणि 13 वचनांमध्ये सांगितले. योहान कृत शुभवर्तमान 16 अध्याय 12 आणि 13 वचने. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.
कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. आम्हाला सर्व खरेपणामध्ये नेण्याची पवित्र आत्म्याची इच्छा आहे. तुम्ही कधी पवित्र आत्म्याचे साह्य मागितले आहे काय? त्याने तुमचे आध्यात्मिक नेत्र उघडावेत अशी तुम्ही प्रार्थना केली आहे काय? की तुम्ही सर्व अभ्यासासाठी, आकलनासाठी स्वतःच्याच बुद्धीवर विश्वास ठेवता? देवाचा आत्मा आम्हाला देवाच्या गूढ व गहन गोष्टी उकलून सांगतो. तो आमचा शिक्षक होतो व जे आम्हाला समजत नाही ते समजण्यासाठी तो आमचे सहाय्य करतो. आमची समजबुद्धी तल्लख होण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे. श्रोत्यांनो, ह्या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहेत. पॉल पुढे म्हणतो, त्याने आम्हावर शिक्काही केला. ही सुद्धा पवित्र आत्म्याची एक सुंदर सेवा आहे. देवाचे वचन आम्हाला इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 30व्या वचनामध्ये सांगते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. खंडून घेण्याच्या दिवसाकरिता त्याने आम्हावर शिक्का मारला आहे. तुम्हाला माहीत आहे की रजिस्टर पत्रावर टपाल खात्याचा एक विशिष्ट शिक्का असतो किंवा पार्सलवर सुद्धा एक विशिष्ट लाखेचा शिक्का असतो. तो फोडण्याचा अधिकार ज्याच्या नावाचे ते पत्र किंवा पार्सल आहे त्याच्याशिवाय कोणालाही नसतो. या शिक्क्याद्वारे टपाल खाते तुमची खात्री करून देते की ज्याच्या नावाचे ते पत्र किंवा पार्सल आहे त्यालाच ते मिळेल. जुन्या काळामध्ये जेव्हा कुंपणांची व्यवस्था नव्हती तेव्हा लोक आपल्या गुरांवर शिक्के मारित असत, जेणेकरून आपल्या मालकीच्या गुरांना ओळखणे त्यांना कठीण जात नसे. सरकारी कचेऱ्यांमध्ये काम करणाऱ्यांना शिक्क्याचे महत्त्व चांगले माहीत आहे. मालकी हक्क दाखविण्यासाठी शिक्का वापरला जातो. तुम्ही परमेश्वराच्या मालकीचे आहात हे दाखविण्यासाठी पवित्र आत्मा तुमच्यावर शिक्का मारतो. जर तुम्ही त्याच्या कळपातले एखादे लहान कोकरू असाल तर तुम्ही हरवून जाण्याची तुम्हाला भीती नाही. तुम्ही भरकटू शकता, आपला मार्ग चुकू शकता, पण तुम्ही हरवून जाणार नाही. परंतु प्रभू परमेश्वर तुम्हाला शोधून काढेल. पवित्र आत्म्याचे चित्र आम्हाला लुकृत शुभवर्तमानामध्ये दिसते. हरवलेले नाणे सापडेपर्यंत शोधणाऱ्या बाईचे चित्र हे पवित्र आत्म्याचे चित्र आहे. लुकृत शुभवर्तमान 15 अध्याय 8 वचन आम्हाला सांगतं, तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. पॉल पुढे आम्हाला सांगतो, आम्हास आमच्या अंतकरणामध्ये आत्मा हा विसार देण्यात आला आहे. त्याच्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आम्हाला अधिक प्राप्त होणार आहे हे या वाक्यावरून आम्हाला समजते. हप्त्याने जेव्हा लोक वस्तू खरेदी करतात तेव्हा ते विक्रेत्याला फसवू शकतात, परंतु ज्याने आम्हाला स्वतःच्या रक्ताने विकत घेतले आहे तो आम्हाला फसवणार नाही. त्याने आमची विक्रीची किंमत ठरवली व ती किंमत तारलेला आत्मा पित्याकडे सोपवून भरून दिली याची 100% खात्री आम्हाला देते. परमेश्वराने प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये त्याचा पवित्र आत्मा घातला आहे. विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील अनुभवामध्ये त्यांना परमेश्वराच्या पूर्णतेची जाणीव व्हावी म्हणून तो आमच्या जीवनात आला आहे. प्रभू पिता म्हणजे देव जो पिता, देव जो पुत्र आणि पवित्र आत्मा आमच्यासह आहे, तर आम्हाला कशाची गरज पडणार? तो कळवळ्यांचा देव आहे. दयेच्या बाबतीत तो फार संपन्न आहे. सर्व परिस्थितीमध्ये सांत्वन करण्यास तो समर्थ आहे. पौलाला ही गोष्ट माहीत होती, तिचा त्याला अनुभव होता. पॉल पुढे 23व्या वचनात काय म्हणतो पहा, देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की मी करिंथास येणे रहित केले, ह्यात तुमची गय केली. पॉल त्यांना सांगत आहे की तो जर करिंथास आला असता तर त्याने पत्रात जी वृत्ती दर्शविली ती त्यांना प्रत्यक्षामध्ये दर्शवली असती. म्हणजे पत्रामध्ये त्यांच्याशी त्याने जसे कडक शब्द वापरून त्यांची सुधारणा केली तशीच त्याने प्रत्यक्ष भेटीतही केली असती. थोडक्यात तो त्यांना सांगत आहे की मी आलो असतो तर तुमच्याशी कडकपणे वागलो असतो, परंतु मला तसे करायचे नव्हते. तुम्ही स्वतःला सुधरता की नाही ते मला पाहायचे होते. पुढे तो 24व्या वचनात म्हणतो, आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात सहाय्यकारी आहो. तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे. मी तुमच्यावर अधिकार गाजविण्यासाठी हे सांगत नाही. तुम्हाला ख्रिस्तामध्ये पूर्ण मोकळीक आहे असे पॉल म्हणतो. मला तुमच्या आनंदात तुमचे सहाय्य करायचे आहे, कारण तुम्ही विश्वासामध्ये स्थिर आहात. श्रोत्यांनो,
करिंथकरांनी विश्वासात दृढ व्हावे, त्यांची प्रभूमध्ये वाढ व्हावी अशी पौलाची इच्छा होती. म्हणून तो त्यांच्याकडे गेला नाही. तुम्ही व मी आपण विश्वासात स्थिर राहायला हवे. त्यासाठी परमेश्वर आमच्या जीवनात कठीण प्रसंग येऊ देतो, संकटे येऊ देतो. गरुड पक्षीन आपल्या पिलांना उडणे कसे शिकवते हे तुम्हाला माहीत आहे काय? ती आपल्या पिलाला आपल्या पंखावर घेऊन आकाशात उंच भरारी मारते व त्याने उडायला शिकावे म्हणून त्याला पंखावरून खाली पडू देते. खाली पडता पडता पंख पसरून पिलाने उडायचा प्रयत्न करावा हा त्यामागचा हेतू असतो. खाली कोसळणाऱ्या, उडायचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या आपल्या पिलावर तिचे सतत लक्ष असते. जेव्हा तिला वाटते की आपले पिलू आता अजिबात उडण्याचा प्रयत्न करू शकत नाही, ते खाली जमिनीवर पडून मरेल, ते आता थकले आहे, तेव्हा ती झटकन त्या पिलाच्या खाली झेप घेते व त्याला आपल्या पंखावर झेलून धरते. श्रोत्यानो, आम्ही विश्वासात दृढ व्हावे म्हणून परमेश्वर आमच्यावर कठीण प्रसंग येऊ देतो. करिंथकरास दुसरे पत्र 1 अध्यायामध्ये आपण परमेश्वर सांत्वनदाता देव आहे हे पाहिले. पवित्र आत्म्याचे, कैवारी आत्म्याचे कार्य पाहिले व परमेश्वर आमचा शिक्षक व सांत्वनदाता अत्यंत दयाळू पिता आहे हे सत्य आपण शिकलो. आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायामध्ये अनुतापी, पश्चातापी अपराध्यास प्राप्त होणारे देवाचे विलक्षण सांत्वन याविषयी आम्ही अभ्यास करणार आहोत. आमच्या जीवनासाठी देवाचे सांत्वन काय आहे ते आपण पाहिले. पहिल्या अध्यायाच्या शेवटी पौलाने करिंथास सुरुवातीलाच न जाण्याचे कारण दिलेले आहे. आता या अध्यायामध्ये तो अनुतापी अपराध्याच्या सांत्वनाविषयी लिहित आहे. करिंथातील मंडळीतल्या अपराधी व्यक्तीविषयी तो त्यांचे मार्गदर्शन करीत आहे. तो दुसरा अध्याय 1 वचनात लिहितो, मी आपल्या मनात निश्चय केला होता की दुःख देण्यास तुम्हाकडे पुन्हा येऊ नये. श्रोत्यानो, पौल ही गोष्ट कबूल करतो की तो त्यांच्यामुळे दुःखी झाला होता. जर त्याने त्यांची भेट घेतली असती तर ती दुःखी मनस्थितीत घेतली असती. तो त्यांना विचारतो दुसऱ्या वचनात, कारण जर मी तुम्हास दुःख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दुःख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे? पौलाला त्यांच्याकडे दुःखी मनस्थितीत, डोळ्यात अश्रू भरलेल्या स्थितीत यायचे नव्हते. तसे करून त्याने करिंथकरांनाही दुःखी केले असते. मग आता पौलाला आनंदी कोण करेल? तो त्यांना पुढे 3 वचनात म्हणतो, तुम्हास मी हेच लिहिले होते ह्यासाठी की मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद व्हायचा त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी असा भरोसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे. आनंदाने करिंथकरांची भेट घ्यावी अशी पौलाची इच्छा होती. त्यांनी लिहिल्याप्रमाणे त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा केली अशी चांगली बातमी त्यांच्याकडून येण्याची पौल अपेक्षा करीत होता. आता पुढच्या वचनामध्ये पौल त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत आहे. तो 4 वचनात म्हणतो, मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रुगाळे तुम्हास लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुम्हावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून लिहिले.
क्षितिजावरी तिलाली बेरोनी आल्या वेली गाण्या तुला भूपाळी गाण्या तुला भूपाळी मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी महिमा तुझी वर्णावी मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावी पुन्हा पुन्हा वदावी मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे हे श्रोत्यानो, जेव्हा देवाचा सेवक किंवा उपदेशक कडक शब्दांमध्ये वचन सांगतो तेव्हा सभासदांना ते आवडत नाही. पॉल या संदर्भामध्ये करिंथकरांना सांगत आहे की त्यांनी विरोध दर्शविण्यासाठी त्यांचा निषेध केला नाही, तर तो त्यांच्यावर प्रीती करतो म्हणून त्याने त्यांचा निषेध केला आहे. जो विश्वासू देवाचा सेवक आहे तो स्वतःच्या मंडळीची तरफदारी करीत नाही. तो देवाचे वचन जसे आहे तसे सांगून गाजून मंडळीवरची आपली प्रीती व्यक्त करतो. आपणाला आठवतच असेल श्रोत्यांनो की करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये पौलाने या मंडळीचा निषेध केला होता, कारण या मंडळीने तिच्या सभासदांच्या अनैतिक वर्तनाकडे दुर्लक्ष केले होते. त्यांच्यामधील एका सभासदाने स्वतःच्या सावत्र आईशी संबंध ठेवले होते आणि या अत्यंत नीच कृत्याकडे इतर सभासदांनी डोळे झाक केले होते. ते आपण फार आत्मिक आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. हे नैतिक कृत्य तर यहुदीतरांना किंवा मूर्तिपूजकांनाही लाजवणारे होते. तरीही मंडळी त्याकडे दुर्लक्ष करीत होती. पौलाने ह्या बाबतीत कडक उपाययोजना करण्याविषयी या मंडळीला लिहिले होते. त्याने करिंथकरास पहिले पत्र 5 अध्याय 13व्या वचनात त्यांना लिहिले, तर तुम्ही त्या दुष्टाला आपल्यामधून बाहेर घालवा. त्याच्या या कडक पत्राचा मंडळीवर निश्चित परिणाम झाला होता व त्यांनी त्या माणसाला मंडळीमधून बाहेर काढले. पुढे काय झाले ते आपण 5 आणि 6 वचनांमध्ये वाचूया. 2 अध्याय 5 आणि 6 वचन. कोणी दुःख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही तर काही अंशी फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर तुम्हा सर्वांना दिले. अशा मनुष्याला बहुमताने दिली ती शिक्षा पुरे. करिंथकरांनी पौलाची आज्ञा मानली. त्यांनी त्या माणसाला मंडळीच्या बाहेर काढून दिले. ह्या ठिकाणी त्यांनी योग्य ते पाऊल उचलले. त्यानंतर त्या माणसाने स्वतःचे पाप कबूल केले. त्याला त्याच्या पापाविषयी फार पश्चाताप झाला. आता त्यांनी पुढे काय करावे? त्यांनी त्याला क्षमा करावी. पॉल त्यांना लिहितो करिंथकरास 2 पत्र 2 अध्याय 7 आणि 8 वचनांमध्ये, म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, नाहीतर तो दुःख सागरात बुडून जावयाचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करीतो की त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खात्री करून द्या. श्रोत्यानो, त्या माणसाचा तुम्ही स्वीकार करीत नाही म्हणून तो फारच दुःखात बुडेल. म्हणून आता त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जवळ करा व मंडळीमध्ये त्याला पुन्हा येऊ द्या, असा सल्ला पौलाने दिला. त्याने गलतीकरास पत्र 6 अध्याय आणि 1 वचनात लिहिले होते, बंधुजनो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. तो त्यांना पुढे 9 ते 11 वचनांमध्ये काय सांगतो पहा. 2 अध्याय 9 ते 11 वचने. हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता, तो असा की
की तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करिता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता त्याला त्याबाबत मीही क्षमा करीतो. कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्तासमक्ष केली आहे, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही. सैतान संधी साधायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला या करिंथातील मंडळीने त्या अनैतिक गोष्टीकडे डोळेझाक केले होते. आता त्यांनी त्याला पौलाच्या सांगण्यावरून मंडळीतून बाहेर काढले. तो पश्चातापित झाला व क्षमेची अपेक्षा त्याने केली. त्या ठिकाणी सुद्धा सैतान संधी पाहत होता. आता जर त्याने खरोखर पश्चाताप केला तर मंडळीने त्याला क्षमा करणे अगत्याचे होते. कधीकधी दुर्दैवाने आमच्या मंडळीतले ताठ मानेचे विश्वासणारे लोक अशा अनुतापी अपराध्यांना क्षमा करीत नाहीत. त्यांच्यातल्या क्षमाशीलतेच्या अभावामुळे सैतानाला बराच फायदा होतो. आमच्या सनातनी जुन्या वळणाच्या मंडळांमध्ये 2च गोष्टी सहसा ऐकायला मिळत नाहीत. लोक आपली पापे कबूल करतात हे आपण ऐकत नाही व त्यांच्या पापांची इतर लोक क्षमा करतात हेही आपल्याला ऐकायला मिळत नाही. आमच्या अनेक मंडळांमध्ये क्षमाशीलतेचा आत्मा दिसत नाही. आम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे श्रोतांनो, की आम्हा सर्वांमध्ये पाप करण्याची क्षमता आहे. दुसऱ्याने जे पाप केले त्यामध्ये आम्हीही पडू शकतो. पापात पडलेल्या माणसाने पश्चाताप केला तर त्याला सौम्यतेच्या आत्म्याने क्षमा करून मंडळीत सहभागितेमध्ये पुन्हा सामील करून घेतले पाहिजे. हा सेवेचा एक भाग आहे. ही सुद्धा एक गौरवी सेवा आहे. तात्पर्य हे श्रोतांनो, की एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य आमच्या अक्षमाशीलतेमध्ये आहे. जर एखाद्या अनुतापी अपराध्याची आम्ही क्षमा केली नाही तर त्याला आम्ही विश्वासामध्ये दुबळे बनवतो, त्याला परमेश्वरापासून दूर ढकलतो. कित्येकदा विश्वासणाऱ्यांमध्ये अविश्वासणाऱ्यांविषयी हीच वृत्ती असते व अशा वागण्यामुळे ते ख्रिस्तासाठी आत्मे जिंकू शकत नाहीत. क्षमाशीलता हा आमच्या ख्रिस्तित्वाचा एक मोठा गुणधर्म आहे. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर. जर आम्ही आमच्याजवळ क्षमा मागणाऱ्यांना क्षमा करीत नाही तर देवापासून स्वतःच्या अपराधांची क्षमा मागण्याचा आम्हाला काही एक अधिकार नाही. पौलाने करिंथकरांना सल्ला दिला की त्यांनी त्या अनुतापी अपराध्याला क्षमा करावी. 12वे वचन, असो मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठाई दार उघडले. तो त्रोसास आला आणि तेथे त्याने सेवेसाठी एक उघडा दरवाजा पाहिला. त्यावेळेस पौलाने करिंथास येण्याऐवजी त्रोसास राहून सुवार्ता गाजवावी अशी देवाची इच्छा होती. पौल चंचल मनोवृत्तीचा नव्हता, तो विश्वासू होता. परमेश्वराने त्याला जी सुवार्तेची संधी दिली त्याविषयी तो विश्वासू होता. पुढे तो 13व्या वचनात सांगतो, तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो. तो त्रोसामध्ये जरी सुवार्ता गाजवत होता तरी त्याचे मन अस्वस्थ होते, कारण करिंथातील मंडळीची बातमी घेऊन तीत त्याच्याकडे अजून आलेला नव्हता. त्याने तीताच्या येण्याची वाट पाहिली, परंतु तीत आला नाही. मग पौल फिलिप्पे येथे गेला व तेथून तो मासेदोनियास गेला. तो मासेदोनियास असताना तीत तेथे पोहोचला आणि पौलाला करिंथातील मंडळीची बातमी मासेदोनियामध्ये मिळाली. अनैतिक आचरण करणाऱ्या त्या करिंथातील माणसाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला व करिंथातील मंडळीने पौलाच्या आज्ञेप्रमाणे कृती केली व तो माणूस पापापासून वळला. ह्या सर्व बातम्या पौलाला मासेदोनियामध्ये मिळाल्या. श्रोत्यानो, पौलाला आपल्या सेवेविषयी किती काळजी होती हे या घटनेवरून दिसून येते. पौलाने आपल्या मंडळांवर प्रीती केली. त्यांच्याविषयी तो सदा जागरूक होता व त्यांच्या आध्यात्मिक जीवनाविषयी त्याला कळकळ होती. तो त्यांच्यासाठी कळकळीच्या प्रार्थना करीत असे व कामामध्ये अतिशय व्यग्र असतानाही त्यांना तपशीलवार पत्र लिहिणे तो टाळत नसे. तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला ख्रिस्ताकडे आकर्षित केले आहे काय? तिच्या आध्यात्मिक जीवनासाठी तुम्हाला कळवळा आहे काय? माझ्या वर्तनामुळे विश्वासात दुबळे असलेल्यांसमोर किंवा अविश्वासणाऱ्यांसमोर अडखळण तर होत नाही ना? याचा आपण कधी विचार केला आहे काय? पौलाच्या पावलावर पाऊल टाकण्याची आम्हाला आज गरज आहे. श्रोत्यानो, पुष्कळदा आमच्या वागणुकीमुळे अनेक लोकांना ठेस पोहोचते.
ते ख्रिस्ताजवळ येण्याऐवजी ख्रिस्तापासून दूर जातात. आम्हाला स्वतःच्या वर्तणुकीला जवळून निहाळायचे आहे, निरीक्षण करायचे आहे की काय आम्ही इतरांसोबत प्रेमाने वर्ततो, काय त्यांच्याविषयी आम्हाला काळजी आहे, कळकळ आहे, त्यांच्याकरिता आपण प्रार्थना करतो. जर नाही तर आज निश्चय करा. आणि जी लोक पश्चाताप करतात, ख्रिस्ताजवळ येऊ पाहतात, त्यांना क्षमा करण्याची वृत्ती ठेवा. त्यांच्या समस्या जाणून घ्या. पुष्कळदा आम्हाला त्यांची वास्तविकता माहीत नसते आणि त्यांच्याविषयी आम्ही गैरसमज करून घेतो. त्यांच्याबद्दल आमच्या मनात एक विचित्र प्रकारची आम्ही धारणा निर्माण करतो आणि त्यामुळेच त्या व्यक्तीला समजून घेण्यामध्ये आम्ही चुकतो. तर श्रोत्यानो, आज मंडळीतील ज्या लोकांना तुमची गरज आहे, तुमच्या प्रार्थनेची गरज आहे, त्यांच्या जवळ जा, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांचे सांत्वन करा आणि त्यांना ख्रिस्ताकडे वापस परतविण्याची सेवा करा. परमेश्वर अवश्य आपणाला आशीर्वाद देईल आणि आपल्याद्वारे त्याचे गौरव करून घेईल. जर आपल्या काही समस्या आहेत तर त्या परमेश्वराला सांगा. तो तुमची प्रार्थना ऐकून तुमची त्या विषयात मदत करेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले की एखाद्याच्या अपराधाची क्षमा केल्यावर त्याला कसे स्वीकारावे. आध्यात्मिक वृत्तीच्या मनुष्याने कशा पद्धतीने एखाद्याला सौम्यतेने ताळ्यावर आणायचे. प्रियानो, अशा प्रकारची क्षमाशील वृत्ती आमच्यामध्ये असावी. एखाद्याचे जीवन आम्ही उद्ध्वस्त करावे असा अधिकार आम्हाला देण्यात आलेला नाही. एखाद्याला विश्वासात दुबळे नव्हे तर सशक्त बनविले पाहिजे. काय आपण या मार्गदर्शनानुसार वर्तन करण्यासाठी तयार आहात? पौलाने म्हटले होते की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तुझं सहाय्य आणि तुझं मार्गदर्शन आमच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, नित्य नेमानं तुझ्या वचनांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुझी वचनं आम्हाला तुझी इच्छा कळवतात. तुझी वचनं आमच्या जीवनासाठी मार्गदर्शक अशी आहेत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, तू आमचा स्वीकार कर आणि जे काय आम्ही शिकलेलो आहोत तेच आमच्या जीवनामध्ये आमच्या आचरणाच्याद्वारे प्रकट व्हावं. म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागत आहोत. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे तो आम्हाला सहाय्य करणारा, मदत करणारा आणि आमच्यावरती प्रीती करणारा आमचा महान देव आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये सदैव राहावं आणि तुझ्याद्वारे आम्ही आमच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी शिकाव्या, यासाठी आम्ही प्रयत्नशील व्हावं. होय प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हास असो.